नमस्कार. झालं. मला मॅडम म्हणे 24 विद्यार्थी आहे, पण प्रत्यक्ष इथे किती आहे? 20च, 15-16 विद्यार्थी आहे. बाकीचे विद्यार्थी कुठे? सुट्टी. बर, सुट्टी तर जीवनात येत राहणार. आलं का लक्षात? आपण सगळ्यांनी प्लंबिंग ट्रेड घेतला, बरोबर? का बरं घेतला? शिकण्यासाठी. कशासाठी घेतला? बरं चला, तुम्ही काही ना बोलणार नाही. तुम्हाला मी ना, तुम्ही बोलण्यासाठी मी चॉकलेट आणलेत. काय आणले? काय आणले? चॉकलेट. आलं का लक्षात? हा, लहान नाहीये तुम्ही. तुमच्यासाठी मी मेडल पण आणले, काय घाबरू नका. हे बघा, बघितलं का? काय आणले? मेडल आणले. काय काय आणले? गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. आलं का लक्षात? हे मेडल कोणाला देणार माहितीये का मी? ज्याच्याकडे जास्त चॉकलेट असतील त्याला मेडल मिळणार. मान्य आहे का? मान्य आहे का? अरे बोला ना. मान्य आहे ना? कारण तुम्ही बोलला नाही ना तर मजा नाही येणार. मी नुसता इकडनं बोलत राहीन, काहीतरी सांगत राहीन, आणि तुम्ही काय कराल? या कानाने ऐकाल, या कानाने सोडून द्याल, किंवा वर्गाच्या बाहेर काहीतरी बघाल. त्याचं काही निष्पन्न होईल का? नाही. आता तुम्हाला माहितीये का, मी मगाशी इथे आलो होतो, प्राचार्यांबरोबर आलो होतो. तुम्ही काम करत होता. मला काय डोक्यात खटकी बसली? काय तुम्ही चुकीचं काम करत होता? काय करत होता? दे ना, चॉकलेट देणार. बोला बोला बोला. काय चुकलं होतं तुमचं? बोल 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 ना, बोललं पाहिजे ना. बोल. लक्ष नाही दिलेलं होतं. लक्ष नव्हतं तुमचं. पकड. अजून मोबाईल बंद करून ठेवा. काय रे, अजून काय चुकीचं करत होते? हे बघा, मी बाहेरचा आहे, मी काय इथला नाहीये, बरोबर आहे ना? परीक्षकाची नजर वेगळी असते. आलं का लक्षात? तुम्हाला परीक्षेमध्ये सोपे प्रश्न विचारणार आहे का? तुम्ही इथून पास झाल्यानंतर कुठे जाल? नोकरीसाठी कुठेतरी जाल ना, तिथे तुमची मुलाखत होईल ना, त्या मुलाखतीमध्ये सोपे प्रश्न विचारले जातील का? 2चा पाढा विचारेल का? 17चाच पाढा विचारतील ना, बरोबर आहे ना? तसं काहीतरी परीक्षकाची नजर वेगळी असते. मी आल्या आल्या बघितलं, काय चुकीचं दिसलं असेल मला तुमच्यामध्ये? हा, नीट नव्हतं बाबा. ठीक आहे. अजून अजून अरे इथून कर ना, इथून व्यवस्थित ये ना, इथे बस ना. बर, इथे बस. तुम्हाला माहितीये का, मी आल्या आल्या काय बघितलं माहितीये? काय बघितलं असेल आल्या आल्या? मी काय बघितलं असेल? अंदाज लावा. काय बघितलं? तुम्हाला बघितलं ते डोक्यात संख्या मोजली, बरोबर. अजून तुम्ही काम करताना बघितलं. तुम्हाला माझं लक्ष कुठे गेलं असेल सगळ्यात पहिले? सांग बरं. मी बघितलं माहितीये का, तुम्ही सगळे ना चपला घातलेले. बूट का नव्हते घातले तुम्ही? बूट का नाही घातले? कोणी? हा, युनिफॉर्म काय काय काय? नाही नाही नाही, तुम्ही बूट का नाही घातले? तुम्ही वर्कशॉप मध्ये काम करताय ना. पायात काय पाहिजे? कुठले बूट पाहिजे? बूट पाहिजे, पण कुठले बूट पाहिजे? सेफ्टी बूट. यस, सेफ्टी बूट पाहिजे. तुम्हाला शिकवायला आलो नाही बघा, मी सेफ्टी बूट घातले की नाही? दे रे पाय, दे याच्यावर, दे पाय. आहे का सेफ्टी बूट? हा, मग तुम्ही का नाही घातले सेफ्टी बूट? कारण सांगा ना मला. का नाही घातले? का नाही घातले? कारण सांगा. हा, कोणाकडे नाहीये सेफ्टी बूट? नाहीये. का नाहीये? का नाही आणले? हा, मग काय झालं? माझ्या समोर तुमची इमेज काय झाली? आता मी सोडा, मी तर कॉन्ट्रॅक्टर आहे, मी सोडा, पण ह्या पिढीलाईट कंपनीचे मोठे साहेब आले तर त्यांच्यावरती काय प्रभाव पडेल? तुम्ही गेले बरं का, आता तुम्ही इथनं मुलाखतीला जाणार की नाही? तुम्ही अशी शिवाजी महाराजांसारखी दाढी, केस वाढलेले, रामदास स्वामींसारखे असं गेलं तर चालेल का? चालेल का? तुम्हाला तुमची पासाठी क्लीन शेव, कटिंग तुम्हाला दिसतंय का? मी कसं आलोय, माझे कपडे दिसतात का? तुम्ही बघताय. त्याला काय म्हणतात? सबकॉन्शियसनेस असतो आपल्या इथे. तो एक रेकॉर्ड करत असतो की तुमच्याकडे मी बघत असतो, यांनी गंध लावलंय. आलं का लक्षात? हे बारीक बारीक गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा बिना सेफ्टी बुटाचे. मी एका मुलाला आहे ना, एका कंपनीमध्ये, मला वाटते म्हणे 5-10 वर्ष अनुभव असलेला इलेक्ट्रिशियन आहे का, माझ्या ओळखीचा एक होता. त्याला म्हटलं जा त्या कंपनीमध्ये, मोठी कंपनी आहे ती, मल्टीनॅशनल कंपनी आहे, बहुराष्ट्रीय कंपनी आहे, पगार चांगला. हा गेला भाऊ, हा चपलेवर गेला. तिथे चपलेवर गेला. त्या साहेबांचा मला फोन आला, तू पाठवलेला मुलगा हुशार आहे म्हणे. म्हणजे त्यांनी विचारलं, पण म्हणे पायात त्यांनी चप्पल घालून आला होता, त्यामुळे आमच्या जीएमनी त्याला काय केलं? रिजेक्ट केलं.
सगळ्यात पहिले महत्वाचं काय आहे? सेफ्टी. तुम्हाला आम्ही एक बोर्ड देऊ बनवून, सुरक्षता किती महत्वाची आहे. आलं का लक्षात? तुम्हाला आम्ही आमच्या असोसिएशन तर्फे एक काय करू, सेफ्टी किट आणून देऊ तुम्हाला. त्याच्यामध्ये सेफ्टी बेल्ट 2-4 प्रकारचे असतील, सेफ्टी बूट वेगवेगळ्या प्रकारचे असतील, हँडग्लोव्हचे प्रकार असतील, गॉगल असतील, असं सगळं एक किट आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला माहिती झाली पाहिजे. कारण कुठल्याही वर्कशॉपमध्ये तुम्ही असे चप्पल घालून गेला की तुमची इमेज काय झाली? 0. तुम्ही गरीब आहे का? सेफ्टी बूट घेऊ शकत नाही असं आहे का? गरीब आहे का सांगा? मी तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचं सांगतो. का बरं? कोण बूट घेऊ नाही शकत? घेऊ शकता ना. मी तुम्हाला सांगतो ना, कुठून पैसे आणायचे, कुठे चोरी करायची, मी सांगतो तुम्हाला. चोरी करायची नाही. चोरी केलेला पैसा टिकत नाही. गंमत केली, ऐका. तुम्हाला, मला ना काही म्हणतात गरीब आहे मी, काय सांगतात, मी जातो ना ITI मध्ये, गरीब आहे. मग मी त्याला पुढे बोलवतो, गरीब आहे बाबा, खिशात हात घाला, मोबाईल दाखव तुझा. मोबाईल किती रुपयाचा असतो? 15,000चा, 16-17,000चा. बरोबर आहे सांगितलं? 16-17,000चा असतो. अजून किती असतो? किती रुपयाचा असतो मोबाईल विद्यार्थ्यांकडे? मी तुम्हाला हे खोटं नाही सांगत आहे. 15,000 नाही, अजून एकाकडे 80,000 रुपयाचा मोबाईल आहे. सातपूरच्या ITI मध्ये प्लंबर ट्रेडला विद्यार्थी आहे. किती? 80,000चा मोबाईल आहे. पण पायात काय आहे? सेफ्टी बूट नाहीये. 80,000 कर्ज कडून घेतले. त्याला म्हणलं, अरे 80,000चा मोबाईल काय कामाचा? त्याच्यापैकी 80,000 रुपयात माहितीये का, दूध प्यायला तर 5 वर्ष अर्धा लिटर दूध पिता येतं. बॉडी जरी बनेल, बरोबर ना? त्या मोबाईलचा काय उपयोग आहे? डोळे खराब होतील तुझे, डोळे आणि डोकं दोन्ही खराब होईल. तर मोबाईलचा मर्यादित वापर करायचा. काही जण खूप मोबाईलचा वापर करतात. तर मी कसं केलं, माझं निरीक्षण तुम्हाला माहितीये का, सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुम्ही शिकता कशामधनं? शिकता, हे तर तुम्ही शिकता, हे तर पुस्तकात शिकता, पण निरीक्षणातनं पण शिकता का? तुम्हाला हे माहितीये का, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? येस, आयझॅक न्यूटन. त्याचं पूर्ण नाव काय? आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन. व्हेरी गुड. पूर्ण नाव सांगितलं, सर आयझॅक न्यूटन. त्यांनी शोध लावला. त्यांनी कसा लावला शोध? येस. काय सांगितलं त्याने? सफरचंद काय झालं? भरून पडलं. आणि मग काय केलं? त्याच्या लक्षात आलं की सफरचंद खाली का येते? म्हणजे काय की त्याच्या आधी सफरचंद वर जात होतं का? तुमच्या आजोबांनी बघितलं का? बघितलं ना. तुझ्या आजोबांचा पेरू, आंबा काहीतरी खालीच पडला असेल, नारळ. आता आम्ही कोकणातले, आमच्या कोकणातला नारळ खालीच पडतो ना, वर जातो आकाशाकडे, खालीच पडतो. म्हणजे माझ्या आजोबांनी पण कोकणात बघितलं असेल ना, शेती करताना नारळ खाली पडताना. पण माझ्या आजोबांच्या, पणजोबांच्या किंवा त्याच्या पणजोबांच्या कधी लक्षात नाही आलं ना की हे काय येतंय खाली. म्हणजे काय की त्यांनी बघितलं, पण निरीक्षण करून मेंदूला प्रश्न विचारला नाही का. मी बघा, निरीक्षण केलं, लगेच बघितलं तुमच्या पायात सेफ्टी बूट नाहीये. माझ्या डोक्यामध्ये काय झाली? तुमची इमेज लगेच 0 झाली. आलं का लक्षात? तर तुमची इमेज, प्रतिमा होणं फार महत्वाचं आहे. तर निरीक्षणामधनं तुम्ही खूप काही शिकू शकता. आणि निरीक्षणातनं काही मूर्ख पण असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. काही जण आहे ना, निरीक्षण करतात आणि कट पेस्ट कॉपी करतात का? तुमच्या ITI मध्ये असतील ना असे काही जण, निरीक्षण करायचं आणि कट पेस्ट कॉपी करायचं. मग ते असतात ना, त्यांना आम्ही काय म्हणतो माहितीये का? कानसेन म्हणतो. कानसेन माहितीये का? तानसेनचा लहाना भाऊ कानसेन माहितीये ना? तुमच्या ITI मध्ये असेल एखादा. एकदा काय होतं, तुझं नाव काय? राहुल आहे ना. राहुल बरोबर, तो तुमच्या बरोबर आहे ना कानसेन. आज आला नसेल तो एखादं. तो आणि राहुल दोघं कुठे जातात? इंटरव्ह्यूला जातात. नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातात. पहिला नंबर कोणाचा लागतो? राहुलचा. राहुल आतमध्ये जातो आणि कानसेन तुमचा आहे कट पेस्ट कॉपीवाला, निरीक्षण करायचं आणि डोक्यात ठेवायचं. तो बघत असतो काय झालं. राहुलने व्यवस्थित इन केली, आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर राहुल आतमध्ये माझ्यासारखा साहेब असतो किंवा आपल्या गणेश साहेबांसारखा साहेब असतो, बसा म्हणतो. आणि काय विचारतो? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? काय उत्तर देतील? भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
कोण भारताचे पहिले पंतप्रधान? नेहरू. येस, पंडित जवाहरलाल नेहरू. तो कांसेन आहे ना, पाठ करतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय? पंडित जवाहरलाल नेहरू. हा, मग नंतर त्याला विचारतात भारतला स्वातंत्र्य कधी मिळालं? कधी मिळालं? 1947. बाकी काही बोलत नाही, दोघं तिघच बोलतात. 1947. तो काय करतो? तुमच्यातला जो आहे ना कांसेन आहे ना, आज आलेला नाहीये, तो पाठ करून ठेवतो. राहुलने दुसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं? 1947 दिले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू दिलंय. मग त्याला विचारतात ते गणेश सर की पृथ्वी चौकोनी आहे, गोल आहे, काय म्हणणं आहे? चौकोनी आहे. तो म्हणतो नाही, शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. कांसेन पाठ करून ठेवतो, तिन्ही उत्तरं पाठ करतो, कारण त्याला सांगितलेलं असतं गांगल सरांनी निरीक्षण करायचं, निरीक्षणात खूप शिकतो. तो पाठ करून ठेवतो. नंतर तो जो आहे ना तुमचा, जो आज आलेला नाहीये, हा बाहेर आल्यावर काय येतो? त्याचा नंबर येतो. तो काय करतो? टक टक करतो ह्याच्यासारखंच. मे आय कमिंग सर? गणेश सर म्हणतात येस यू कॅन कम. तो येतो, बसतो. बसल्यानंतर त्याला काय विचारतात? तुझं नाव काय? तो म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू. पाठ करून ठेवलेलं असतं ना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं ते पाठ केलं, पंडित जवाहरलाल नेहरू. मग ते म्हणतात तुझा जन्म कधी झाला? तो म्हणतो 15 ऑगस्ट 1947. आता असं म्हटल्यावर गणेश सर चिडतील का? हा, चिडतील ना गणेश सर. गणेश सर म्हणतात तू येडा आहे का रे? तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. काय म्हणतो? शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. मग असं निरीक्षण, असं अभ्यास करून चालेल का तुम्हाला? नाही. चालेल का? कट पेस्ट कॉपी करताना पण थोडी आपली बुद्धी वापरली पाहिजे. वापरली पाहिजे का? थोडी आपली बुद्धी देवाने दिली आहे ना आपल्याला, ती वापरली पाहिजे. आणि तिचा वापर करून काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुस्तकात लिहिलेली सापडणार नाही. काही तुम्हालाही शोधावे लागेल, काही अनुभवात न घ्यावे लागतील. आता उदाहरणार्थ, तुम्हाला कारागीर व्हायचंय, बरोबर ना? तुम्ही प्लंबर होणार. कसे होणार? इथे शिक्षण घेणार, मग काय करणार? यस, करेक्ट. कोणी मोठा प्लंबर असेल त्याच्या हाताखाली. शेवटी काय, गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. तुम्हाला कोणीतरी गुरुचा गंडा बांधावा लागेल. तुम्हाला कुस्तीचा पैलवान माहितीये का? त्यालाही गुरु करावा लागतो. अर्जुन माहितीये का तुम्हाला? अर्जुन कोण? यस, महाभारतातला अर्जुन. तो काय होता? धनुर्धर होता. माहितीये ना? खाली पाण्यात बघायचा आणि वरती बाण मारायचा. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये त्यांनी काय केलं होतं? पाण्यामध्ये बघून फिरत्या माशाचा डोळा फोडला होता, बरोबर ना? म्हणजे तो किती धनुर्विद्येमध्ये पारंगत होता. तरी पण त्यांनी कोणाला केलं होतं गुरु? कृष्णाला केलं होतं. आलं का लक्षात? एवढा धनुर्धर होता तरी युद्धाच्या वेळेस कोणाला तरी मार्गदर्शन घेतलं होतं, गुरु केलं होतं, बरोबर. दुसरं कोण होतं? एक तुमचा द्रोणाचार्य नाही, कोण होता? एकलव्य. त्यांनी तर गुरुची मूर्ती केली आणि त्यांनी धनुर्विद्या शिकल्या. कसा शिकला तो? कसा शिकला? कसा शिकला? त्यांनी माहिती आहे ना, तुम्ही वाचलं असेल ना. त्यांनी पुतळा, हा यस, पुतळा बनवला होता. मग त्यांनी कसा शिकला तो? तो कसा शिकला? त्यांनी काय केलं? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हा फॉर्म्युला माहिती होता त्याला. काय माहिती होता? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हा फॉर्म्युला माहिती होता. त्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सराव केला. आलं की नाही लक्षात? आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता आपलं ठरलं आपण एवढे गरीब नाही की सेफ्टी बूट घेऊ शकत नाही. आपण एवढे गरीब नाही की 100 रुपये खर्च करू शकत नाही. तुम्ही 100 रुपये खर्च करू शकतात का? करू शकतात. काय अवघड नाही. 100 रुपये नसतील, 100 रुपये तर कसे आणायचे मी सांगतो तुम्हाला. सुट्टीच्या दिवशी कुठल्या तरी प्लंबरकडे हाताखाली कामाला जा, तुम्हाला तो नक्की 100 रुपये देईल. आलं का लक्षात? 100 रुपये देईल. ते 100 रुपये घेतले की काय करायचं? काय आणायचं त्याचं माहितीये का? 1 किलो प्लंबिंगचे खिळे आण. नाही, सेफ्टी बूटला 600 रुपये लागतात. नाही, ठीक आहे, ठीक आहे. नाही, त्याची इच्छा. त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच्यासारखं ऐकलं. पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं? प्रश्न काय विचारलाय? नाव काय तुझं? त्याला विचारलं होतं पंतप्रधान कोण? आलं का लक्षात? पण त्यांनी काय ठरवलं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं. तसं त्यांनी हे दिलं. हसू नको, गंमत म्हणून, सिरियसली नको घेऊ. नाही, त्याला सिरियसली अपमान नाही करत आहे, गंमत करतोय. तर सांगण्याचा मी काय विषय होता की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर तुम्ही खिळे आणले 1 किलो. 1 किलो मध्ये किती खिळे येतील? प्लंबिंग नेल्स सांगायचं. काय सांगायचं? प्लंबिंग नेल्स किंवा कॉन्क्रीट नेल्स. नेल्सचा अर्थ काय होतो?
खिळे, यस करेक्ट, खिळे. तर प्लंबिंग नेल्स किंवा कॉन्क्रीट नेल्स सांगायचे. 1 किलो मध्ये साधारणतः मोठी 60 एक नेल्स यायला पाहिजे, 60 ते 80 नेल्स यायला पाहिजे, 1.5 इंची 2 इंची प्रमाणे. दोन्ही मिक्स आणा तुम्ही खिळे. आणले, हातोडी आहे का इथे? आहे. हातोडी घ्यायची, खिळा घ्यायचा आणि भिंत पकडायची इथे तुमच्याकडे आहे. मारायचा 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 60वा खिळा मारायचा. पहिला खिळा माराल आणि 60वा खिळा माराल, काय फरक असेल? पहिला खिळा आणि 60वा खिळा माराल तुम्ही. हात हात एक एक जण. हा, पहिल्याला प्रॅक्टिस नाही राहत, शेवटच्या लेकर टॉलेट मागे करू शकतो त्याला परफेक्ट. घे ना चॉकलेट तर घे. पहिला काय होईल? येस, म्हणजे याचं काय म्हणणं आहे की पहिला खिळा मारताना वाकडा होईल. हा, अजून बेस्ट. अनुभव. आता अनुभव आहे ना, खूप वर्षामध्ये असतो अनुभव, पण ठीक आहे. काय होईल की पहिल्यांदा मारेल तेव्हा असा खिळा धरून मारताना नाही का, इथे लागू शकेल, हाताला लागेल, पोटाला लागेल, खिळा वाकडा होईल. खाली पडेल खिळा मारताना हातातनं, डोळ्यामध्ये कण जाईल, मातीचा जाऊ शकतो ना. मग त्याला काय होईल, माहिती होईल की खिळा कुठे धरायचा, हातोडी कुठे धरायची, किती मागे घ्यायची हातोडी. आलं की लक्षात? काही इथपर्यंत घ्यायची हातोडी नाही ना. तुम्हाला माहिती होईल की किती घ्यायची हातोडी, आणि त्याला आपण म्हणतो इम्पॅक्ट, इंग्रजीत आघात. आघात किती करायचा, आणि मग तो खिळा तुम्हाला परफेक्ट माहिती होईल. बरं, किती किलोची हातोडी घ्यायची? एवढी घ्यायची का हातोडी? एवढी घ्यायची का? 10 किलोची हातोडी घ्यायची का? किती घ्यायची? अर्धा पाऊंडाची. आलं का नाही? किंवा 1.5 पाऊंडाची. का एवढी घ्यायची मोठी हातोडी? भीमाची गदा असते तशी नाही ना. ते तुम्हाला माहिती का? लाकडाची घ्यायची हातोडी नाही ना. ते सगळं तुम्हाला काय होईल, 60 खिळे मारले की तुम्हाला माहिती होईल हातोडी किती पाऊंडाची घ्यायची, दांडा कुठे कसा पाहिजे, त्याला धरायचं कुठे, किती मागे घ्यायची आणि मारायचा. म्हणजे काय होईल, काय होईल, तेच काम पुन्हा पुन्हा केल्याने काय होतं? येस, तेच माझा शब्द पुन्हा काय, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. लिहून ठेवा तुम्ही आहे ना, लिहून ठेवा. इकडनं ऐकलं तर इकडनं निघून जातं, पण इकडनं ऐकलं बरं का, इकडनं ऐकलं, इकडनं लिहिलं, इकडनं डायरेक्ट कुठे जातं? मेंदूमध्ये जातं. तुम्ही कुठली पण गोष्ट आहे ना लिहून, मी तुम्हाला सांगितलं ना, किती वेळ लक्षात राहील सांगा बरं? मी तुम्हाला सांगितलं, किती वेळ लक्षात राहील सांगा? 1 महिना. किती? 1 महिना, बरोबर. 1 महिना. किती दिवस लक्षात राहील? किती दिवस? 10-15 दिवस. अजून 1 महिना. एखादी गोष्ट वर्षभर राहील. पण तुम्ही माहिती आहे का, ऐकलं मी सांगितलेलं आणि लिहून ठेवलं, लिहून ठेवलं बरं का, आणि त्याच्याप्रमाणे जर केलं तर जन्मभर लक्षात राहील. लक्ष देऊन ऐकलं तर याचं म्हणणं काय आहे, लक्ष देऊन ऐकलं तर मनात जातं. आलं का लक्षात? कानातनं मनात जातं आणि मनातनं डोक्यात जातं. आलं का लक्षात? कानातून मनात आणि मनातून डोक्यात जर गेलं तर ते लक्षात राहतं. नाही तर तुम्हाला माहिती आहे का, विसरून जाणार. मी काही तुम्हाला सांगितली गोष्ट आहे कधी तुम्ही विसरून जाणार. तुम्हाला प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणजे तुम्हाला सतत सराव करण्याची गरज आहे. ते काम पण किती वर्ष करायचा हा सराव? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, वर्षभर, महिना, 5 वर्ष, 7 वर्ष, किती वर्ष करायचं? 1-2 वर्ष. माणूस माझ्या ऐका म्हणतो माहितीये का, मी जन्मभर विद्यार्थी आहे. काय म्हणतो? जन्मभर विद्यार्थी राहतो, ते तर ठीक आहे. पण तुम्हाला एक विशिष्ट दर्जाचा प्लंबर होण्यासाठी तुम्हाला काहीतरी वर्ष अनुभव घेतला पाहिजे ना. तुम्ही काहीच वर्ष अनुभव नाही घेतला तर चालेल का? काम कराल तर काय होईल? समजा तुम्ही अनुभव नाही घेतला आणि डायरेक्ट इथनं शिक्षण घेतलं, सर्टिफिकेट घेतलं, हो साहेब हे बघा माझं सर्टिफिकेट, द्या काम. मिळेल का काम? मिळेल, 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 मिळेल. काम का नाही मिळणार? अरे इथे जगात वेड्यांची कमी नाहीये माहितीये का. तुमचा रेट कमी असेल ना, तुम्हाला लगेच काम देतील ते. पण मग तुम्हाला पूर्ण पैसे नाही मिळणार, ऍडव्हान्स मिळेल त्याच्यावरतीच आवरायचं सगळं. आलं का लक्षात? मग तुम्ही जे काम कराल त्यात काय होईल, गरम पाण्याला पाणी येईल तर गार पाण्याला बंद होईल, गार पाण्याला येईल तर पंप चालू होईल, पंप चालू झाला की टाकी रिकामी होईल. आलं का लक्षात? असं काहीतरी विचित्र होऊन जाईल. का? कारण परिपूर्ण ज्ञान नाहीये तुमच्याकडे, अनुभव नाही, परिपूर्ण ज्ञान नाही. मग परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय तुम्ही हे करू शकता का काम? नाही. कुठला डॉक्टर असा अर्धवट ज्ञानाचा आहे, तुम्ही जाल का? मध्येच त्यांनी मेडिकलचं शिक्षण जोडलं
गावात घेऊन दवाखाना टाकला, जाल का तुम्ही? गुराच्या डॉक्टरकडे जाल का पोट दुखते दाखवायला? हा, तो जनावरांचा डॉक्टर जाल का? तो काय करेल, म्हशीसारखं असं इंजेक्शन मारेल मोठं तुम्हाला. हा, तर तसं तुम्हाला चांगलं प्लंबर होण्यासाठी प्लंबिंग मध्ये वेगवेगळे विभाग आहेत. तुम्ही असं नाहीये, तुम्ही जे समजता ना प्लंबिंग, हे एवढं प्लंबिंगचं विश्व नाहीये, खूप मोठं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला बघ किती आनंद होईल. वेल्डर माहित आहे तुम्हाला? वेल्डर ट्रेड असेल तुमच्याकडे, ITI वेल्डर झालेल्याला किती पगार असेल सांगा मला? 15,000, 25,000. 25. अजून 25. ऐक, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इंडियन ऑइल कंपनी नाव ऐकलंय? इंडियन ऑइल मध्ये नाशिकला प्लांट आहे, तिथे 5 वेल्डर घेतले. किती? 5 वेल्डर घेतले. त्या 5 वेल्डरला पगार किती असेल? 20, 30, 35. ऐका ना, ते गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. त्यांना तुम्हाला खोटं वाटेल, तुम्हाला वाटेल थापा मारतोय. 90,000 रुपये पगार आहे. किती? 90,000. तुम्हाला आनंद झाला का? एक आपला ट्रेड आहे ना, जसा दुर्लक्षित ट्रेड म्हणतात, अनपॉप्युलर ट्रेड म्हणतात ना, की प्लंबरला कोणी दिसत नाही. आम्हाला सरांनी दाखवली मागच्या परिस्थिती काय होती ती, की ते बघून आहे ना पालक विद्यार्थ्यांना टाकायचेच नाही इथे. तर मला सांगा की असा अनपॉप्युलर ट्रेड मधल्याला किती पगार आहे? 90,000 रुपये पगार मिळतो. तुम्हाला आनंद झाला का? कोणाकोणाला आनंद झाला? सगळ्यांना झाला. की 90,000 रुपये पगार मिळाला, ठीक आहे, आपलाच दुसरा ट्रेड आहे मिळाला. पण तुम्हाला अजून आनंद होईल मी सांगितलं तर. ते 5 जण आहे ना, ते 5 जणांपैकी एकही मराठी नाहीये. आनंद झाला का नाही झाला? का नाही झाला? हा, ओके, मराठी नाही म्हणून म्हणजे याला आपल्या प्रांत, ठीक आहे, प्रांताचा भाषेचा अभिमान असला पाहिजे. का नाही मराठी लोकांना मिळालं? महाराष्ट्रामध्ये कंपनी, नाशिकमध्ये कंपनी. वेल्डर शिकलेलं असेल मराठी माणसं त्यामुळे. तुम्हाला माहितीये का नोकरी लागण्यासाठी काय लागतं? तुम्हाला सरकारी नोकरी प्लंबिंग मध्ये लागायची असेल तर काय पाहिजे तुम्हाला? क्वालिफिकेशन काय पाहिजे? एक्सपिरियन्स. चला, अजून काय पाहिजे? स्किल पाहिजे. हा, स्किल. चल, कौशल्य. अजून ट्रेनिंग. फुल ट्रेनिंग. अजून काय पाहिजे? बेसिक सांगितलंच नाही तुम्ही काय पाहिजे ते. अरे ITI झालं पाहिजे सगळ्यात पहिले. माझ्याकडे स्किल आहे मग मी जागीन का? हा, तर काय पाहिजे सगळ्यात पहिले? ITI पूर्ण झालं पाहिजे. तो कसा पूर्ण पाहिजे? तुमचं जे ITI 1 वर्ष आहे त्याचे तुमचं ITI मध्ये शिक्षण 265 दिवस असतं, त्याच्यापैकी 250 दिवस तरी त्याची प्रेझेंटी भरली पाहिजे. बरोबर की नाही? 250 दिवस तो आला पाहिजे ना. घरी बसला आणि ITI करतोय, काही उपयोग आहे का त्याचा? नाही. तर सगळ्यात पहिले काय, ITI त्याचा पूर्ण झालेला पाहिजे 1 वर्ष. त्याच्यानंतर त्याची 2 वर्षाची अप्रेंटिसशिप झालेली पाहिजे. आता तुम्हाला माहितीये का, तिथे जेव्हा जागा निघाल्या ना, आपल्या मराठी लोकांनी ऍप्लिकेशन केलं नसेल, निवेदन दिलं असेल, पण अप्रेंटिसशिपच झालेली नाही. आता तुमच्या अगोदरची बॅच आहे, त्यांना एक दिवशी बोलवा, त्याच्या अगोदरची बॅच बोलवा, किती जणांनी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली? आता मध्ये ना आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आरोग्य विभागामध्ये प्लंबरची भरती होती. 2 प्लंबर हवे होते. काय झालं? एवढे ITI किती आले? किती ऍप्लिकेशन आले? 15. का? 45,000 रुपये पगार आहे. का बरं आले? 15च का आले? नाही, शिक्षण तर ITI झाले, एवढे ITI नाही. हा, यांनी काय सांगितलं? अप्रेंटिसशिप. 2 वर्षाची अप्रेंटिसशिप आणि 3 का 4 वर्षाचा अनुभव. गव्हर्नमेंटने कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा कोणाकडे तरी काम केलेला अनुभव, की काय गोष्टी? 2 वर्षाची अप्रेंटिसशिप, 4 वर्षाचा अनुभव. किती झाले? 6 वर्ष. 6 वर्ष त्यांनी न केल्यामुळे काय झालं? नोकरीची संधी हुकली ना. आता ज्याला लागली त्याच्यापेक्षा हुशार लोक असतील ना, पण काय आहे, कागद बोलतो. सरकारी नोकरीत कागद बोलतो. मग तुम्ही अप्रेंटिसशिप तुम्ही अगोदरच्या विद्यार्थ्यांच्या का नाही केली? का नाही केली? करणं गरजेचं आहे ना. संधी तुमचीच हुकली ना. मला सांगा, 45,000 रुपये पगार कमी आहे का? किती झाला? 1,500 रुपये रोज झाला ना आमच्या दृष्टीने, तोही सुरुवातीला. पुन्हा प्रायव्हेट कामं करेल ते वेगळे. आलं का लक्षात? ठीक आहे, तो भाग सोडून द्या, प्रायव्हेट कामं करेल तो, ते बोलायचं नाही, ते अनलिगल आहे. पण तुम्ही मला सांगा 45,000 रुपये पगार मिळेल का? अप्रेंटिसशिपच पूर्ण केलेली नाही ना.
अनुभवाचं पत्र नाही. बरं, अनुभव घेता त्याच्याकडनं पगार कुठे घेतला पाहिजे? बँकेत घेतला पाहिजे. अनुभवाचं पत्र कधी देईल? तुम्ही वर्षभर रेग्युलर कामावर आल्यावर. काही जण माहिती आहे ना, आठवड्यातनं 5 दिवस गैरहजर राहिले तर तो ठेकेदार देणार नाही ना अनुभवाचं पत्र. कसं काय देईल का? नाही. मग 5 वर्ष आपण जिद्दीने अनुभव, एवढं 6 वर्ष नाही करू शकत आपण. तुमचं पूर्ण काय होणार आहे? आयुष्य बदल होणार आहे. आयुष्यात पूर्ण बदल होणार आहे. होणार आहे का? तुमच्या आयुष्याबरोबर तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या भावाचा, मामाचा, सगळ्यांचा उद्धार होणार आहे. एकाला सरकारी नोकरी लागली ना तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांचं कल्याण होतं. बघा तुम्ही, आजूबाजूला एखाद्या ना शासकीय नोकरी असेल ना, त्याचं बघा, तो भावाला दुकान टाकून देतो, बरोबर, त्याला पगार असतो, तो कर्ज घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? शेतीमध्ये खूपशी प्रगती करतो, ट्रॅक्टर घेतो. तुम्ही बघा ना, ज्याला सरकारी नोकरी लागलेली असेल, तुमच्या गावात शेती आहे, बरोबर, तुम्ही शेतकरी लोक आहात, तुमच्या आजूबाजूला बघा की त्यांच्यापैकी एखादा जण सरकारी नोकरीत लागलेला असेल, भले मिलिटरीत जरी लागलेला असेल तरी त्याच्यामध्ये. माझ्याकडे बरेचसे प्लंबर ट्रेडचे मुलं येतात ना, प्लंबर ट्रेड करून येतात माझ्याकडे. मग मी त्यांना विचारतो, ह्याच्यात करिअर करणार आहे का? नाही सर, मला आहे ना जमलं तर पोलीसमध्ये जायचंय. बरं, जमलं तर मला हे करायचंय. आता असं जमलं तर काहीच होत नसतं. होतं का? मग मी त्याला विचारतो, अरे तुझी उंची बसते का? तो असतो एवढासा बटलर, आलं का लक्षात? त्याला काय असतं? मिलिटरीचं कॅप्टन व्हायचं असतं. होईल का? होईल का? नाही होणार. तर त्याला काय लागेल? मग मी त्याला म्हणतो, तुला धावता येतं का? काय विचारतो? पळता येतं का? नाही, मी आता प्रॅक्टिस करणार आहे. मग तुला माहितीये का 5 किलोमीटर किती मिनिटात पळता आलं पाहिजे? तुला मिलिटरीमध्ये जायचं, लष्करात जायचं, बरोबर, तर तुला 5 किलोमीटर किती 18 मिनिटात पळता आलं पाहिजे. 18 ते 19 मिनिटात पळता आलं. नाही, मी सराव करणार आहे. तुला जेव्हा 18 मिनिटं पर्यंत तुझा वेग आणायचा आहे, त्याच्यासाठी तुला 2-3 वर्ष सराव करावा लागेल ना. मग तू आता 21 वर्षाचा आहे, सराव कधी करणार आणि भरती कधी होणार? बरोबर आहे की नाही? तर असं चुकीचं आहे ना. हो, मग तेच सांगतो ना की तुम्हाला तो अगोदर, तुम्हाला इथे छान जिम बनवून दिलं. किती जण व्यायाम करतात? इथे जिम बनवलेलं आहे ना, इथे का इथे? इकडे किती जण करतात? कोण करतात? गुड. तुला 2 चॉकलेट घे. 2. तू पण करतो? चल, व्हेरी गुड. उंची वाढली पाहिजे बरं का पुढच्या महिन्यात मी आलो की. तर सांगण्याचा माझा मतितार्थ काय आहे, आता मी संपवतो तुम्हाला. तुमच्या आलं का लक्षात मी काय सांगतोय? तर तुम्हाला परिपूर्ण प्लंबर व्हायला पाहिजे. तुम्ही प्लंबर झाला आणि तुम्ही म्हणाले मी झुल्यावर नाही उतरणार, चालेल का? मी प्लंबर आहे, ITIचं सर्टिफिकेट आहे, झुल्यावर नाही उतरतायत, चालेल का? नाही. तुम्हाला झुल्यावर उतरता आलं पाहिजे. तुम्हाला इथे झुल्यावर शिक्षण देणार आहे का मॅडम? नाही देणार. त्याचं कारण आहे, नाही मॅडमचा दोष नाही, कारण आहे, उद्या पडला धडपडला जायची नोकरी त्यांची, त्यामुळे ना सर लोक टाळतात. बरोबर आहे, त्यांच्या जागी ते 100% बरोबर आहे. आलं का लक्षात? आणि तुमच्या अभ्यासक्रमात पण नाही. या पुस्तकात दिलंय का झुल्याची माहिती दिली आहे का? नाही दिली आहे. तर तुम्हाला झुला म्हणून काय करायचं? सुट्टीच्या दिवशी जो प्लंबर झुल्यावर काम करतो त्याच्याकडे जाऊन झुल्यावर तुम्हाला झुल्यावर उतरता नाही आलं तर तुम्हाला प्लंबर होता येईल का? अर्धा प्लंबर म्हणतो आपण, आधा हाकीम जान का खतरा, तसं. आलं का लक्षात? तुम्हाला प्लंबर व्हायचं असेल तर झुल्यावर उतरता आलं पाहिजे. तुम्हाला जर वैमानिक व्हायचं असेल तर विमान चालवता आलं पाहिजे. मला विमान नाही चालवता येणार आणि मला वैमानिक व्हायचं, असं होईल का? नाही होणार. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मिलिटरीत जायचं आणि मला बंदूक नाही उचलता येत, चालेल का? नाही चालणार. तसं तुम्हाला परिपूर्ण जर प्लंबर व्हायचं असेल तर तुम्हाला झुल्यावर उतरता आलं पाहिजे. करणार का सराव? झुल्यावर सराव करण्यासाठी तुम्हाला माहितीये का, झुल्यावर उतरण्यासाठी दोर धरून उतरायला चांगली ताकद लागते. या बाजूमध्ये ना चांगली तेवढी व्यायामशाळा बनवून दिली आहे ना तुम्हाला. करणार का व्यायाम? मी येईन 1 महिन्यानी, मी बघीन तुमच्या बॉडीमध्ये फरक पडला की नाही. आलं का लक्षात? तुम्हाला दोर आहे ना धरता आला पाहिजे ना हातामध्ये. आपण एक काम करू, मी तुम्हाला इथे दोर देतो, इथे दोर बांधायचा आणि रोज धरायचा आणि चढून खाली उतरायचा. आलं का लक्षात? दोराला धरायचं, वर उतरायचं. मी सरांबरोबर पाठवतो दोर, नाडा असतो ना तो तालमीमध्ये असतो तसा, तो धरून तुम्हाला वर आता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला झुल्यावर उतरता येईल. झुल्यावर उतरणं फार गरजेचं आहे. झुल्यावर नाही उतरता आलं तर तुम्ही प्लंबर काय कामाचे? बरोबर आहे की नाही? झुल्यावर उतरताना सेफ्टी पण महत्वाची आहे तेवढीच. मी त्याचं प्रशिक्षण तुम्हाला पुन्हा एकदा द्यायला येईन. आता पटापट आहे ना चॉकलेट मोजा, किती आहे कोणाकडे.
8 आहे. द्यायचे नाही बरं का एकमेकांना, नाही तर मित्र जिंकण्यासाठी चॉकलेट द्यायचे. किती आहे? माझ्याकडे आहे. 8 आहे. तुझ्याकडे 10. तुझ्याकडे 13 आहे. अरे वा. पहिला दुसरा हे दोन मॅडम सारखे झाले 8. एक मिनिट, तू इकडे उठ, तू इकडे बस, तू इकडे बस. या दोघांपैकी एकाला प्रश्न विचारा मॅडम, त्याच्यातला एक काढावा लागेल ना आपल्याला. दोघांचा टाय झाले. बस 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 बस, तू इकडे बस ना, परत बस इकडे. या दोघांसाठीच प्रश्न असेल बरं का, तुमच्यासाठी नसेल. विचारताय का मॅडम? तुम्ही विचारा पिडीलाईटचा, का नाही झाला पिडीलाईट त्यांना? बरं का, दोघांपैकी ज्याला उत्तर येईल त्याने हात वरती करायचा, उत्तर नाही द्यायचं. किती टक्के CSR आपल्या कंपनीचा ते खर्च करतात? तुझं नाव काय 13 वाला? लिही बरं, लिहि का कागदावर लिहि तिथे. तुम्ही आहे ना लक्ष ऐक 2% त्याच्यामध्ये किती खर्च होतो? 2% सगळं सांगितलं. बरं का, ऐका. सर सांगतात किंवा कोणी आमच्या ऐका येतो, त्याचं प्रत्येक वाक्य ऐकणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमच्या ते भविष्यात उपयोगी आहे. आलं का लक्षात? तुमचा एक क्षण महत्वाचा आहे. आलं का लक्षात? किती? प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. इथे आले तुम्ही, इथे आले की प्रत्येक सेकंद उपयोग केला पाहिजे तुम्ही. जेवढा जास्त उपयोग करणार तेवढा तुमचा भविष्यात फायदा होणार. आता टाइमपास केला तर जिंदगीभर टाइमपास होईल तुमचा. मॅडम काय शिकवतील हे बघा. मॅडमला जे ज्ञान आहे, त्यांच्याकडे जेवढा अनुभव आहे, ज्ञान आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे क्षमता पाहिजे जास्तीत जास्त घेण्याची. आलं का लक्षात? त्यांना माहिती नसेल एखादा प्रश्न तुम्ही विचारला, ते माझ्यासारख्याला विचारतील. माझ्यासारख्याला तुझा 2 नंबर आहे ना? आली हा 10 आहे चॉकलेट. 10 आहे ना? 2 13 आहे ना? 10 आहे ना? याला 9 आहे आता. प्रजापती आहे का पत आहे? पत्ते पत. तर मॅडमला माहिती आहे ना ज्याचे. आता तुम्हाला माहिती आहे का, इथलं शिक्षण झाल्यानंतर पुढे शिक्षण घेऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का ही? कुठे कुठे घेऊ शकता माहिती आहे का? हा नाही, इथनं शिक्षण झालं ना की ऐका, बॉश नावाची कंपनी आहे, त्यांची प्लंबिंग स्कूल आहे पुण्यामध्ये. त्यांचं 2 का 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. वर्ल्ड क्लास ट्रेनिंग देतात तुम्हाला. आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्लंबिंग शिकवतात. त्या प्लंबिंग जे शिकवतात ना, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, तिथे खाण्यासाठी ते 6,000 रुपये देतात. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला राहायला खायला देतात आणि तुम्हाला 6,000 रुपये देतात. तुम्हाला जेवलं तर पाहिजे ना, अंगात ताकद तर पाहिजे ना, जे पोटात असेल तर लढाई करशील ना, बरोबर आहे ना? तर तुम्हाला राहायला आणि खायला 6,000 रुपये देतात. तुम्हाला युनिफॉर्म देतात. तुम्हाला छोटं मोठं माहिती आहे का, मेल कसा पाठवायचा शिकवतात. तुम्हाला ड्रॉइंग काढायचं कसं शिकवतात. असं वेगळं वेगळं तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर सुप्रीम नावाची कंपनी आहे, माहिती आहे का तुम्हाला? त्या सुप्रीम कंपनीच्या इथे पण एक प्लंबिंग स्कूल आहे. ती रेसिडेन्शियल स्कूल आहे. तिथे 2 महिने तुम्हाला राहायची सोय करतात त्यांच्या इथे. तुमचं 30 जणांची बॅच झाली, मला सांगा, मी सरांना संपर्क करून तुमची राहण्याची खाण्याची सगळ्याची व्यवस्था कंपनीच्या जवळच आहे ना. कंपनीपासनं 1 किलोमीटर अंतरावरती एका ठिकाणी हॉस्टेल सारखं आहे, तिथे राहण्याची सोय. कंपनीमध्ये माहितीये का, इतकं सामान आहे. तुम्हाला माहितीये का, नॅनी ट्रॅप तयार होतो ना, हा प्रोडक्शन करताना सुरुवातीला आहे ना, थोडे थोडे त्याच्यात फॉल्ट असतात. तो बाजारात विकला जात नाही, तो स्क्रॅप होतो. तो तुम्हाला सराव कराल, किती पाईप कापा, किती जोडा, तुम्ही थकून जाल. आलं का लक्षात? तुम्हाला भरपूर सराव करायला मटेरियल आहे तिथे. प्रॅक्टिकल तुम्हाला सगळं शिकवलं जातं. झुल्यावर उतरण्यापासून सगळं तुम्हाला शिकवलं जातं. हँड इन सॉ म्हणतो ना, म्हणजे आम्ही हातामध्ये तुम्हाला हे करून खड्डे खाणायला लावतात तुम्हाला, असे ते आहे. त्याच्यानंतर L&T कंपनी माहितीये का, L&Tचं चेन्नईला आहे असंच ट्रेनिंग स्कूल आहे प्लंबिंगचं. अरे पिडीलाईटचं पण आहे. यांच्या पिडीलाईटची पण प्लंबिंग स्कूल आहे अहमदाबादला. तुम्ही जाऊ शकता का? इथे ना तुम्हाला एक शिक्षण मिळेल. हे काय असेल? बेसिक असेल. पुढचं तुम्हाला आता इथे कसं असतं, अभ्यासक्रमात ते शिकवावं लागतं. अभ्यासक्रमाच्या बाहेरचं शिकवलं जात नाही. मी म्हणून तुम्हाला झुल्याचं उदाहरण दिलं. झुला तुम्हाला शिकवला नाही जाणार. तुम्हाला माहितीये का, शिकवला जाईल का झुला? नाही शिकवला. कारण अभ्यासक्रमात नसेल. जोपर्यंत अभ्यासक्रमात तो ऍड होत नाही तोपर्यंत ते शिकवणार नाही. पण बाहेर गरज काय आहे? झुल्याची. कन्सील फ्लॅश टँक तुम्हाला शिकवली जाईल का?
नाही शिकवली जात, थोडीफार जुजबी माहिती दिली जाते. पण जेव्हा तुम्ही अशा कंपनीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जाल, तुम्हाला हँड इन सॉ, तुम्हाला पाहिजे तेवढी प्रॅक्टिस करा, तुम्ही थकवाल एवढी प्रॅक्टिस करा. तुम्हाला 10 वेळा ती गोष्ट खोला लावा. मी सांगितलं असं 60 वेळा केलं की तुम्ही काय होतात, त्याच्यातले तज्ञ होता, एक्सपर्ट होता. तुम्ही झोपेमध्ये पण सांगाल उजव्या बाजूचा तो नट उघड, मग त्याच्या आतमध्ये अशी अलंकी आहे ती खोल, मग असं हे आहे तो ती पिन काढ, हे कर. तुम्ही काय डोळे बंद करून पण तुम्ही सांगू शकता, का की तुम्ही तेवढा सराव केलेला असतो. बघा तुम्ही तुमच्या आईला किंवा माझी मिसेस गावाला गेलेली असते, मी तिला विचारतो मला खिचडी करायची, तुरीची डाळ कुठे, ती सांगते असं करा, फ्रीजच्या शेजारी 4 नंबरचा डबा उघडा, त्यात तुरीची डाळ असते. का असते की नाही? तुझी आई असेल, बरोबर ना? आता माझी बायको, तुझ्या आईला तू विचारलं, आई गावाला गेल्यावर तू विचारलं मला चण्याची डाळ हवी आहे किंवा मला पिठलं बनवायचंय, पीठ हवं, सांगते ना आई, फोनवरती सांगते तिकडनं, मामाच्या घरी गेलेली असते तिथे सांगते तू असं कर, याच्याजवळ त्या रॅक मधला खालून 5व्या नंबरच्या रँक मध्ये उजव्या बाजूचा हा डबा, आलं का लक्षात? हे का होतं? कारण दिवस रात्र तिचा संसार डोक्यामध्ये असतो. तसा आपल्या डोक्यामध्ये दिवस रात्र माहितीये का, आपल्या 25 वयापर्यंत प्लंबिंग, प्लंबिंग, उठताना प्लंबिंग, जेवताना प्लंबिंग, झोपताना प्लंबिंग, आलं का लक्षात? असं केलं तरच तुम्ही काय व्हाल, नंबर 1 प्लंबर व्हाल. व्हायचंय ना नंबर 1 प्लंबर? व्हायचं की नाही? मग त्याच्यासाठी काय करायचं, जेवताना प्लंबिंग, झोपताना प्लंबिंग, आलं का लक्षात? थांबायचं आपण नाही, थांबायचं. मेडल कोणाशी द्यायचे मग थांबलो नाही तर? मॅडम पहिले आपण 3 नंबर वाल्याला देऊ. काय शिंदे, तू आहे का? या टाळ्या वाजवायच्या. फोटो काढा, तुमच्या याच्यावर काढा ना. राहुल प्रजापती, हे द्या. नंतर प्राचार्यांकडनं जाऊन मेडल घेऊन टाका बरं का. आता सर तिकडे कार्यक्रमात व्यस्त आहे. द्या मॅडम. अहो द्या, हो द्या. मी येणार आहे, मी काय मिळणार आहे मला, काय इथनं 150 किलोमीटर. मला अजून भरपूर कार्यक्रम घ्यायचे आहे तुमच्याकडे. आता त्यांना माहिती आलं चॉकलेट कसे मिळतात, आता दुसरी आयडिया करावी लागेल मला काहीतरी. कमी बोलेल त्याला गोल्ड मेडल देणार पुढच्या वेळेस. काढायचं का एकत्र फोटो सगळ्यांना? दे ना.